ज्यांना काता येतो ते सुद्धा हा काता बघून हँग झाले, तर ज्यांना येत नाही त्यांच्या डोक्यात फक्त एकच गाणं वाजतं. मंडळी, मी आहे श्रुती आणि हा आहे साहिल. तर आज होत्या काता आणि कुमितेच्या स्टेट लेवलच्या मॅचेस. हे सगळं ऑर्गनाइज केलं होतं दुसरं तिसरं कुणी नसून आमच्या अमित बडदे सरांनी आणि प्रशांत पालवे सरांनी. आणि या मॅचेस अरेंज केल्या होत्या वाड्या पार्कच्या स्टेडियम. आता इथं स्कोर बघण्यासाठी एवढी मोठी स्क्रीन अरेंज केली होती जेवढा मोठा आमच्या घरात टीव्ही सुद्धा नाही. आणि हे बघा, हे आहेत आमच्या अमित बडदे. या मॅचेस साठी जेवढे सुद्धा रेफरी होते तेवढे सगळे रेफरी WKF थ्रू इथं आले. हे आहेत वैभव सर. आता यांना बघितलं का मला डायरेक्ट माझ्या ब्लॅक बेल्टची वेळची यांनी जी माझी खतरनाक प्रकारे स्ट्रेचिंग घेतली होती डायरेक्ट ती आठवते. आणि एवढंच नाही तर स्ट्रेचिंग नंतर जेवढं हाणलं होतं ते सुद्धा मला आठवलं. आणि हे आहेत प्रशांत पालवे सर. आता यांनी साहिलची एवढी मजा घेतली की जाऊच तोपर्यंत आम्ही सगळे हसतच होतो नुसते. आता या मॅचेस मध्ये काता आणि कुमिते दोन्ही सुद्धा होतं, त्याच्यामुळे सर्वात आधी सुरुवात झाली कातापासून. आता हे असे काता होते की ते काता बघितल्यानंतर आम्ही डायरेक्ट एका साईडला जाऊन उभा राहिलो, कारण की यांचा काता बघून आमच्या डायरेक्ट डोके हँग झाले. इथून आम्ही डायरेक्ट आलो लाईव्ह सिस्टीम कडे. आता या सगळ्या मॅचेस युट्यूब वरती लाईव्ह दाखवण्यात येत होत्या. हे बघा, हा आहे साहिल. यांनी सुद्धा ब्लॉगिंग सुरू केली आहे, त्याच्यामुळे याच्या सुद्धा आयडी ला फॉलो करा. आता सर्वांना जेवण्यासाठी कूपन कंपल्सरी होते, त्यामुळे आम्ही डायरेक्ट ऑर्गनायझर्सलाच घेऊन आलो सोबत जेवायला. सगळेजण इथं उभा राहून जेवण करत होतो, पण आम्ही मात्र मंडपाच्या डायरेक्ट मागे जाऊन बसलो जेवण करण्यासाठी. आज आम्ही खूप जेवलो आणि जेवण फुकट असल्यामुळे दाबून जेवलो. जास्त पोट दुखायला लागलं, असं झालं. साहिल खूप आनंदी आहे, माहिती तुला? का बरं? साहिल खूप आनंदी आहे. आनंदी नाही, साहिलला सकाळी कोणतरी भेटले, नंबर घेतलाय कोणाचा. जेवण झाल्यानंतर आम्ही पुन्हा आलो स्टेडियम मध्ये. तर आम्हाला यू पर्यंत ग्रुप काता सुरू झाले होते. आता ज्यांना काता कळतोय ते सुद्धा हे असले ग्रुप काता बघून हँग झाला. काता कळत नाही त्यांच्या डोक्यात एकच गाणं वाजतं. एवढे काता बघितले त्याच्यामुळे साईड इफेक्ट झालाय जरा. आता हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी जे लोक पुरीला पोरांपेक्षा कमी समजतात. आणि कराटे हा असा गेम आहे की जिथं मुलं आणि मुली सगळ्यांना एकसारखं. हे सगळं झाल्यानंतर शेवटी फायनली फाईट सुरू झाली आणि सगळी फाईट पाहिल्यानंतर आमच्या सार्थकला आठवलं की त्याचा उद्या पेपर आहे, सेमिस्टर एंड. त्याच्यामुळे त्यांनी लगेच युट्यूब ओपन केलं, पण काय फायदा, दिवस तर संपला होता सगळा. आणि याला म्हणतात मुलगा शिकला प्रगती झाली. आता शक्यतो तुम्ही हे तर पाहिलं असेल की स्टेजवर कुणी गेलं तर खाली 1 किंवा 2 जण फोटो काढायला. इथं बघा, इथं 1 2 नाही तर किती कॅमेरे आहेत फोटो काढण्यासाठी. आता जे लोक सुद्धा ही रील शेवटपर्यंत बघत आहेत त्यांनी आता थोडेसे कष्ट करा, तुमचा फोन जरा आडवा करा, कारण की ही रील ज्यांनी काढली त्यांनी नेमकी फोन आडवा धरून काढली आहे. तर ही होती आमची टोटल सगळी टीम. चला आजसाठी एवढंच, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.